कृष्ण म्हणजे काळा. जिथं कर्षण असतं त्याचा रंग काळा असतो. ज्या रंगात प्रकाश उष्णता शोषली जाते तो रंग काळा असतो. विश्वात ज्या ठिकाणी प्रकाश उष्णता ऊर्जा एवढंच काय विकिरण पण शोषले जाते त्याला म्हणतात कृष्णविवर. समजायला सोपं आहे. हाच काळ्या रंगाचा अनुभव साधकाला शरीर सोडताना येतो. आपुलेची मरण पाहिले म्या डोळा, तो हा सोहळा अनुपम. फक्त साधकाला तो जिवंतपणे घेता येतो. खोल ध्यानात मरणाचा अनुभव म्हणजे काळा रंग. यमाचा रंगही काळा. साकार दर्शनात कृष्ण दर्शन, काली मातेचे दर्शन इत्यादी ते हेच. कृष्ण एकदा समजला की जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा. जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आधी भगवान श्रीकृष्ण समजून घ्यावा. दशावतारी भगवंताचा 8वा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण. वसुदेव देवकीचे 8वे अपत्य भगवान श्रीकृष्ण. 8वंच का तर अष्टांग योगात 8वी व शेवटची पूर्ण अवस्था जी आहे ती समाधी. ती साधायची सर्वच साधकांची योग्यांची इच्छा असते. 7वा अवतार प्रभू श्रीराम. राम ही अक्षरे सुद्धा सरळ आणि त्यांचं वागणंही सरळ, मर्यादेत. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभू श्रीरामांनी आपल्या जीवनात कधीच कोणतीच मर्यादा ओलांडली नाही. मग पुढच्या अवतारात प्रभूने सर्वच मर्यादा ओलांडल्या. भगवान श्रीकृष्ण 14 विद्यात पारंगत दाखवले आहे. प्रभू श्रीरामांनी भर दुपारी मध्यान्ही अवतार घेतला तर भगवान श्रीकृष्णांनी पार मध्यरात्री अवतार घेतला. असं का तर या निशा सर्व भूतांना तस्या जागर्ती संयमी. भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 69. साधना करायची ती रात्री. सर्व जग निद्राधीन असताना मग त्या भगवान श्रीकृष्णांचा जन्म. समाधी लागायची. जन्म झाल्याबरोबर त्यांना ते ठिकाण सोडून गोकुळात जावं लागलं. गोकुळ, गो अधिक कुल. गो म्हणजे इंद्रिय व कुल म्हणजे ठिकाण अर्थात शरीर. या शरीराचं संवर्धन करायचं कारण शरीर आद्यम खलु धर्म साधनम. शरीर हे साधन आहे आणि आत्मानुभव हे साध्य. देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर. लक्षात येतंय ना? गोकुळात भगवान श्रीकृष्ण फक्त कुमार वयापर्यंत राहिले. म्हणजे राधा राणी फक्त तोवर कृष्णासोबत होती. राधा शब्द उलट करा तर धारा होतो. असे बरेच शब्द आहेत जे एखाद्याचे गुण दाखवतात, जसे सिंह आणि हिंसा. मी धारा म्हणजे काय? हा साधकांचा अनुभव आहे की साधना करताना अशी अवस्था येते, शरीर कंप पावते व शरीरावर सर्प फिरत असल्याचा भास होतो. कुंडलिनी शक्ती जागृत होते. टीएनए आरएनएची संचरणा बदलते. आजच्या विज्ञानाने ही रचना सर्पाकार स्पायरल सांगितली आहे. हाच तो धारांचा अनुभव. यासाठी कुठल्याही माध्यमांची गरज नसते. ते दिसत नाहीत पण असतात. योग नाड्या. धारा जाणवतात, अति आनंद होतो. आनंदाचे डोही आनंद तरंग. मग धारांशी संग नको करायला. हेच ते कृष्ण राधेचे प्रेम. जे राधाराणी आणि भगवान श्रीकृष्णाविषयी चुकीची चर्चा करतात त्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा, अनुभव घ्यावा. किंबहुना तिचं इतकं नितळ निस्सीम निर्मळ प्रेम होतं की तिचं नाव कायम भगवान श्रीकृष्णांच्या आधी लागलं. कृष्ण राधे कोई ना कहता, कहते राधे श्याम. जन्म जन्म के फेर मिटता, एक राधा का नाम. असं हे राधा आणि भगवान श्रीकृष्णांचं प्रेम. किंबहुना प्रेमाचं दुसरं नाव म्हणजेच राधा आणि कृष्ण. भगवान श्रीकृष्णांना 16,108 बायका. त्यांचाही इतिहास. ज्यांना त्यांनी मुक्त केलं त्या म्हणू लागल्या,
आता आम्ही आमच्या घरी जाऊ शकणार नाही. तेव्हा त्यांचा स्वीकार केला. असं नुसतं स्वीकारच नाही केला, त्या प्रत्येकीसोबत त्यांचं सुख दुःखात सहभागी झाले. कुंडलिनी शक्ती रोमारोमात जागी होते, प्रवाहित होते. किती मार्गांनी अगणित. या आहेत त्या 16,108 बायका, नरकृतीने बंदिस्त करून ठेवलेल्या व जीवात्म्याने सोडवलेल्या. आता त्या इतकं सुंदर शरीर सोडून जाणार कुठे? भगवान श्रीकृष्णासोबतच आजन्म राहणारच ना. आज काही महाभाग म्हणतात, भगवान श्रीकृष्णांनी इतक्या बायका केल्या. अरे, त्यांनी आग लावलेली गावे गिळून टाकली होती. हो, आग गिळली तर अंगाची लाही लाही होते. चंदनाची चोळी माझी अंग अंग जाळी. कुंडलिनी जागृत होताना अंगाची अशीच आग आग होते. काही साधना केल्यानंतर ती कमी होते. मी आधीच म्हटल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण नुसता आचरणात नाही तर समजण्यातही खरी मजा. त्यासाठी गीता समजून घेणं महत्त्वाचं. गीतेमध्ये काय नाही तर गीतेत सर्व आहे. जीवनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर यात मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे जीवनशास्त्र भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलं. कोणते युद्ध? मनातल्या चित्तवृत्तींचे युद्ध. संत तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. म्हणून युद्धभूमीवर म्हणजे हे जीवन जगताना, साधना करताना गीता ऐकली व अनुभवली. त्या अर्जुनाच्या डोळ्यावर म्हणजे ध्येयवृत्तीवर आलेलं मोह, माया याचं पटलं दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली व युद्धाला प्रवृत्त केलं. गीता समजण्यासाठी अर्जुन किती तयार आहे हे आधी भगवान श्रीकृष्णाने आधीचे 9 अध्याय पाहिलं, त्याची तयारी करून घेतली. मग पुढे खरा गुढार्थ सांगितला. विश्वरूप दाखवताना सुद्धा त्याला आधी दिव्य दृष्टी दिली, त्याची तयारी करून घेतली. मग त्याला दाखवलं की सर्व काही करणारा मीच आहे, तू फक्त निमित्त मात्र आहेस. कुरुक्षेत्रात युद्धभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरासमोर आले तेव्हा कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या दिशेने सोडले. प्रत्येकाला वाटले आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार. तितक्यात भगवान श्रीकृष्णांनी आपल्या पायाचा भार रथावर दिला. रथ थोडा खाली खचला व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडून गेले. नंतर सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा युद्ध विराम होत असे तेव्हा पहिल्यांदा भगवान श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे. जेव्हा पूर्ण युद्ध संपले व पांडवांचा विजय झाला तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आधी तू रथाच्या खाली उतर. त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी घोड्यांचे लगाम घोड्यांच्या अंगावर टाकले, घोडे बाजूला काढले व नंतर स्वतः रथाच्या खाली उतरले. दोघेही थोडी पावले चालून गेले. तोच रथाने धडधड करत प्रचंड पेट घेतला. जमलेले सर्वजण आश्चर्याने ते दृश्य पाहत होते. तेव्हा अर्जुन म्हणाला, आपण रथातून उतरल्या उतरल्या रथ आपोआप कसा काय पेटला? हे भगवान श्रीकृष्ण, हा नक्की काय प्रकार आहे? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की युद्धात जितके अस्त्र शस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते ते माझ्यामुळे तुला स्पर्शही करू शकले नाहीत. ते सर्व अस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या भोवती फिरत राहिले व आता जेव्हा मी तुझ्या रथाची धुरा सोडून दिली तेव्हा या अस्त्रांचा परिणाम आता तू पाहत आहेस. रथ म्हणजे शरीर. शिर्यते इति शरीर आत्मान रथिन विद्धी. शरीर रथमेव तू बुद्धी तू सारथी विद्धी मन प्रग्रहमेवच. जोपर्यंत आत्मा या रथावर आरूढ आहे, बुद्धी शाबूत आहे आणि आपले मनरूपी लगाम पकडले आहे तोपर्यंत आपल्या देहात प्राण, आनंद, सुख, ऐश्वर्य नांदत आहे. पण जेव्हा तो आपणास सोडतो तेव्हा आपली ही अवस्था त्या रथासारखीच होते.
असा हा भगवान श्रीकृष्ण. त्याच्याविषयी किती सांगावं आणि किती नको. तो जितका अनुभवू तितका तो जास्त भावतो, जास्त आवडतो. त्याला जितकं समजून घेऊ तितकं कमीच. त्याचं तत्त्वज्ञान म्हणजे संपूर्ण जीवनाचं सार. ते समजून घेतलं की जीवन समजलं, जीवन सफल झालं, मनुष्य जीवनमुक्त झाला. अशा या भगवान श्रीकृष्णांना त्रिवार वंदन. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.